वाटते 2014ला ज्यावेळेस ते आमदार झाले, म्हणजे वानखेडे साहेबांनी तुम्हाला सांगतो दगडाला शेंदूर लावला आणि त्याचा देव केला, बरोबर आहे. आणि तो उमेदवार त्यानं 5 वर्षामध्ये काय तुम्हाला सांगतो धंदे केले, मला वाटतं आमच्यापेक्षा तिथलच्या लोकांना माहित आहे. कोणाला ग्रामसेवक करतो म्हणले 10 लाख घेतले, कोणाला तलाठी करतो म्हणले 20 लाख घेतले, कोणाला मास्तर करतो म्हणले 25 लाख घेतले, कोणाला म्हणतं वाटतं आता काल परवा म्हणले मी जर खासदार झालो तर कलेक्टरच करतो म्हणले 50 लाख देता का. हे धंदा मला वाटतं त्या उभाटाच्या उमेदवाराचा आहे. त्याच्यामुळं लोकांना माहित आहे की उभाटाचा हे जे कोणी नेता कोण त्यांनी नाव पुढे केलंय, हे गेल्या वेळेस 4 नंबरला राहिला होता आणि लोकसभेला हा 5 नंबरवर गेल्याशिवाय राहणार नाही, हा ठाम विश्वास मला माझ्या जनतेकडून आहे. सर, वरिष्ठ